नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील हरभरा, कापूस, लसूण, जांभूळ आणि कोथिंबीर या महत्त्वाच्या शेतीमालाच्या ताज्या बाजारभावांचा आढावा जाणून घेणार आहोत. राज्यातील हरभऱ्याच्या बाजारात आज आवक आणि दरांमध्ये वेगवेगळे बदल दिसून आले. अमरावती बाजारात हरभऱ्याची आवक शनिवारच्या 1025 क्विंटलवरून आज 902 क्विंटलवर आली. मात्र सरासरी दर 5,575 रुपये प्रति क्विंटल कायम राहिला. त्यामुळे हरभऱ्याला 5,400 ते 5,750 रुपये प्रति क्विंटल दर होता. तसंच अकोला बाजारात आवक 520 क्विंटल वरून 607 क्विंटल पर्यंत वाढली. मात्र सरासरी दर 5,965 रुपयांवरून 5,950 रुपये प्रति क्विंटल झाला. इथे हरभऱ्याला कमीत कमी 5,100 ते जास्तीत जास्त 6,015 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर मूर्तिजापूर बाजारात आवक 175 क्विंटल वरून 150 क्विंटल झाली. सरासरी दर 5,500 रुपयांवरून 5,385 रुपये प्रति क्विंटल पर्यंत घसरला. मूर्तिजापूर बाजारात हरभऱ्याला कमीत कमी 5,000 ते जास्तीत जास्त 5,770 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. एकूणच काही बाजारांमध्ये आवक वाढली तर काही ठिकाणी घटली. मात्र दरांमध्ये मोठा बदल दिसून आला नाही. राज्यातील अमरावती बाजार समितीत कापसाच्या अवकेत किंचित घट झाली. शनिवारच्या 50 क्विंटलच्या तुलनेत आज आवक 45 क्विंटल नोंदवण्यात आली. मात्र आवक कमी होऊनही सरासरी दरात कोणताही बदल झालेला नाहीये. कापसाचा सरासरी दर 8,975 रुपये प्रति क्विंटल कायम असून आज कमीत कमी 8,800 ते जास्तीत जास्त 9,150 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. एकूणच कापसाच्या बाजारात दर स्थिर राहिल्याचं दिसून आलं. राज्यातील प्रमुख लसूण बाजारांमध्ये आज आवक कमी झाली असली तरी दर स्थिर राहिल्याचं दिसून आलं. पुणे बाजारात लसणाची आवक कालच्या 1,836 क्विंटलवरून आज 908 क्विंटल पर्यंत घसरली. मात्र सरासरी दर 16,500 रुपये प्रति क्विंटल कायम राहिला. इथे लसणाला किमान भाव 7,000 ते कमाल भाव 26,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर अकोला बाजारातही लसणाची आवक शनिवारच्या तुलनेत 300 क्विंटलवरून आज 255 क्विंटलवर आली. सरासरी दर 14,000 रुपये प्रति क्विंटल स्थिर राहिला. तर कमाल भाव 20,000 रुपयांवरून 21,000 रुपये प्रति क्विंटल झाला. दोन्ही बाजारांमध्ये आवक घटली असली तरी दरांमध्ये मोठा बदल झाला नाहीये. त्यामुळे लसणाच्या बाजारात स्थिरता कायम असल्याचं दिसून आलं. राज्यातील प्रमुख जांभूळ बाजारांमध्ये आवक आणि दर दोन्हीत घट झाल्याचं चित्र दिसून आलं होतं. पुणे बाजारात जांभळाची आवक कालच्या 264 क्विंटलवरून 110 क्विंटलवर आली होती. त्यामुळे सरासरी दरही 7,500 रुपयांवरून 6,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत खाली आला होता. आज जांभळाला कमीत कमी 3,000 ते जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. तर छत्रपती संभाजीनगर बाजारात जांभळाची आवक काल 45 क्विंटलवरून आज 35 क्विंटल झाली होती. तर सरासरी दर 7,750 रुपयांवरून 7,650 रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते. त्यामुळे आज जांभळाला कमीत कमी भाव 5,500 ते जास्तीत जास्त 9,800 रुपये प्रति क्विंटल मिळाला. एकूणच दोन्ही बाजारांमध्ये आवक कमी झाली तसंच दरातही घसरण होती. त्यामुळे जांभळाच्या बाजारात नरमाईचं वातावरण पाहायला मिळालं. राज्याच्या प्रमुख बाजार समित्यांमध्ये कोथिंबिरीच्या आवक आणि दरांमध्ये चढ-उतार दिसून आले. कोथिंबिरीच्या बाजारात पुणे येथील मोशीत काल आवक 24,200 नगांवरून आज 24,500 नगांपर्यंत वाढली आहे. मात्र सरासरी दर 20 रुपयांवरून 15 रुपये प्रतिनग झाला. तसंच सोलापूर बाजारात आवक शनिवारी 12,155 नगांवरून आज 13,235 नगांपर्यंत वाढली असून सरासरी दर 1,000 रुपयांवरून 1,300 रुपये प्रति शेकडा झालाय. तसंच छत्रपती संभाजीनगर बाजारात कोथिंबीरीची आवक कालच्या 26,000 नगांवरून 12,400 नगांपर्यंत घटली असली तरी सरासरी दर 900 रुपये प्रति शेकडा कायम आहे. त्यामुळे बाजारात कमीत कमी 600 रुपये तर जास्तीत जास्त 1,200 रुपये प्रति शेकडा दर मिळाला. एकूणच कोथिंबिरीच्या बाजारात स्थानिक मागणी आणि अवकेनुसार दरांमध्ये चढ-उतार दिसून आले. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण अशाच महत्त्वाच्या शेतीमाल बाजारांचा आढावा घेत असतो. त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.